Okay. See, integer value type question. Question number 1. Hmm. 29.2% weight by weight HCl stock solution has a density of 1.25 gram per ml. वेट बाय वेट दिलेला आहे, कुणाचं HCl चं दिलेलं आहे आपल्याला 29.2%. डेन्सिटी आहे 1.25 ग्राम पर ml. Molecular weight of HCl is provided, that we also know 36.5. The volume of the stock solution required to prepare 200 ml solution of 0.4 molar HCl each. व्हॉल्यूम विचारलेला आहे आपल्याला, सपोज V2 मानूयात त्याला आपण, टू प्रिपेअर किंवा V1 मानूयात. M1 काढावा लागेल आपल्याला, V1 आधी M1 काढावा लागेल दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून, त्याच्यानंतर मग आपण कंपेअर करू शकतो. पुढे म्हटलेलं आहे त्यांनी 200 ml सोल्युशन ऑफ 0.4 मोलार HCl, V2 दिलेला आहे आणि M2 देखील दिलेला आहे 0.4 मोलार. चलो, मग आता वर जो डेटा प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरून काय करूयात आपण, M1 डिटरमाइन करून घेऊयात. मग M काय येणार तुमचा, W2 अपॉन M2 इंटू V इन लिटर. आता या ठिकाणी वेट पर्सेंटेज वरून W2 डायरेक्टली घेता येईल आपल्याला 29.2, राहिला किती 70.8 ना, नाही गरज नाहीये, 36. गरज नाही हा 36.5 इंटू व्हॉल्यूम काढावा लागेल ना. व्हॉल्यूम कसं काढणार, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू मास बाय डेन्सिटी. मास किती घेतो सोल्युशनचा आपण 100 अपॉन डेन्सिटी किती दिलेली आहे 1.25. हा किती येईल बघा 80 ml. 80 ml. दिस इज 80 वरती 1000 ने मल्टिप्लाय करतो, कळालं का, कारण हा कशामध्ये आहे तुमचा ml मध्ये. हा, मग आता हे कॅल्क्युलेट करूयात आपण. 10 येते. 10 मोलार आलं मोलॅरिटी तुमची. मग आता फॉर्म्युला काय वापरणार आपण, M1 V1 इज इक्वल टू M2 V2 वापरणार. देअरफॉर M1 इज 10, V1 आपल्याला विचारलेला आहे, V2 दिलेला आहे 200 आणि M2 आहे 0.4. सो V1 इज इक्वल टू 200 इंटू 0.4 अपॉन 10 किती येतं 8. आलं का बघा. येस 8 येतोय बरोबर. बाकीच्यांना कळालं का. ओके, नाउ लेट अस सी सेकंड क्वेश्चन. अरे कुणाकडे येत रे, आलं पाहिजे मग जेवायला. Second question, MX2 dissociates into M2 plus and X minus. MX2 dissociate into M2 plus and X minus म्हणजे 2X minus असणार. An aqueous solution with a degree of dissociation alpha is equal to 0.5. Alpha is provided 0.5. The ratio of the observed depression of freezing point of the aqueous solution to the value of depression of the freezing point in the absence of ionic dissociation is, म्हणजे काय विचारलंय रे, काय विचारलंय आहे वॅन्ट ऑफ फॅक्टर. मग आता याच्यासाठी समजा इनिशियल 1 पकडूयात, त्यावेळेस 0 असणार, याचे 0 असणार, याच्यामधून 0.5 गेला,
हा 0.5 तयार झाला 0.5. आणि हा 1 तयार होणार. मग टोटल मोल्स काढावे लागतील ना आपल्याला. टोटल मोल्स किती आले? एम टोटल इज इक्वल टू 1 मायनस 0.5 प्लस 0.5 प्लस 1. इसके आंसर किती आलं? 2. 2. So Vanta factor I is equal to total moles Total moles upon Upon initial moles. initial moles. 2 by 1 is One. equal to 2. 2. आलं का बघूयात? हा सर. 2 is the correct answer. हो. ठीक. Next third. Compound H2X with molar weight 80 gram is dissolved in solvent having density 0.4 gram. H2X दिलेला आहे. त्याचं वेट दिलेला आहे आपल्याला. Weight of H2X is 80 gram. Dissolved in a solvent having density equal to 0.4 gram per ml. Assuming no change in a volume upon dissolution. Dissolve केल्यानंतर काहीही व्हॉल्यूम मध्ये चेंज झालेलं नाही असं अज्युम केलं. The molality of 3.2 molar solution is. मोलॅलिटी विचारलेली आहे, मोलॅरिटी दिलेली आहे. एक डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला होता मी, आहे का तुमच्याकडे? Molality is equal to molarity upon density. मोलॅलिटी Dt is equal to molarity upon density. ऑन डेन्सिटी. ओके, जमेल का मग इथे? 8. 3.2 divided by 0.4 that is 8. 8. करेक्ट आहे. हा सर. तर नेक्स्ट हे बाकीच्यांना कळालं का? डायरेक्ट फॉर्म्युला आहे, कोरिलेशन आहे बघा. मोलॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी अपॉन डेन्सिटी. हा सर. Next question, 4 number. If the freezing point of 0.01 molar aqueous solution of cobalt 3 chloride ammonia complex which behaves as a strong electrolyte is, okay, मोलॅलिटी दिलेली आहे aqueous solution ची, किती दिली आहे? 0.01 aqueous solution of a cobalt chloride ammonia complex which behaves as a strong electrolyte is. freezing point दिलेला आहे, सोल्युशनचा आहे ना, म्हणजे TS म्हणावं लागेल नंतर आपल्याला. -0.0558. The number of chloride ion in the coordination sphere of the complex is. मिक्स टाइप क्वेश्चन आहे बाळांनो. कोऑर्डिनेशनचा रेफरन्स आहे इथे. झालं नाही ना अजून तुमचं? नाही झालेला. ओके, KF एक दिलेला आहे त्यांनी, 1.86 दिलेला आहे. मी काय म्हटलेलं आहे? नंबर ऑफ क्लोराइड आयन इन द कोऑर्डिनेशन स्फिअर ऑफ द कॉम्प्लेक्स इज. एक कॉम्प्लेक्स दिलाय कोणता आपल्याला? कोबाल्ट 3 क्लोराइड अमोनिया कॉम्प्लेक्स. म्हणजे हा दिलेला आहे CONH3 3+ दिलेला आहे, बरोबर. किंवा तुम्ही असं लिहू शकता, आता ते माहित नाही, मी सांगतो फक्त इथे तुम्हाला. CONH3 कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट किती म्हटलंय? 3 म्हटलंय. म्हणजे क्लोरीन किती असणार त्याच्यामध्ये? 3. आता हे 3चे 3 क्लोरीन जे आहेत ना, आता ते कुठं आहेत, म्हणजे इनसाइड किती आहेत आणि आउटसाइड किती आहेत, असं आपल्याला क्वेश्चन विचारलाय. हे असं पण असू शकतं, CONH3 5ClCl2, किंवा असा पण असू शकतो CONH3 4Cl2Cl, किंवा असा असू शकतो CONH3 3Cl3. आता याच्यामध्ये आपल्याला ओळखावं लागेल नक्की कोणता आहे हा. 1, 2, 3, 4 4 पैकी जो येईल आपल्याकडे
त्याच्यावरून आपण क्लोरीन किती आहेत इनसाइड 3 आहेत, 2 आहेत, 1 आहेत किंवा 0 आहेत. तर काय करता येईल बघा याच्यासाठी आपल्याला डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट करा पहिल्यांदा. किती येतोय बघा. डेल्टा टीएफ इज इक्वल टू किती आला पॉझिटिव्ह मध्ये येईल ना तुमचा 0 मायनस मायनस Yes. 0.0558. It will become plus 0.0558 आला. 8. त्याच्यानंतर तुम्ही काय करा डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू के एफ इंटू एम करा. जर आपल्याला आय मिळाला का नाही म्हणजे काय मिळणार रे किती आयन्स डिसोसिएट झाले हे मिळणार त्याचं उत्तर आपल्याला. हा सर. Delta TF is equal to I into KF into M. So I is equal to delta TF upon KF into molality. 0.0558 upon KF 1.86 molality 10 raised to minus 2 करूयात. वरती पण असंच करूयात 5.58 इंटू 10 रेस टू मायनस 2 करूयात आपण 1.86 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 कॅन्सल होतील. अराउंड 3 काहीतरी हो 3 येतो. 3च येते ना. ओके म्हणजे 3 आयन प्रोड्यूस होत आहेत टोटल. बरोबर का. याचा अर्थ कुठला येणार नाही 3 आयन कधी प्रोड्यूस होणार. आता बघा हा जर असता तर याचा 1 आणि याचे 3 टोटल किती आयन तयार होणार 4. इथं हा ब्रॅकेट मध्ये त्याचा नेहमी एकच आयन असतो. हा 1 आणि क्लोरीनचे 2 असे टोटल किती होणार इथे 3. हा तुमचा ऑप्शन असणार आहे. ठीक आहे का. त्यातला 3 आहे. आता उत्तर तर मिळालेच आपल्याला किती आयन्स होणार ते किती आलंय आपलं आन्सर 3 आलेलं आहे. 3. बरोबर का. फक्त तो नक्की नाही आपल्याला काय विचारलं इनसाइड विचारलंय. ओके टोटल आयन्स 3 आलेत आपले. हा टोटल आयन्स 3 आलेत. त्याच्यात इनसाइड कोऑर्डिनेशन म्हणजे या बॉक्स मध्ये किती क्लोरीन आहेत एकच आहे. त्यामुळे तुमचा आन्सर किती येणार याचं 1. म्हणजे 3 आयन्स प्रोड्यूस होतात म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स कोणता आहे CONH3 5Cl Cl2. बरोबर का. हे 2 आणि हा टोटल 1 असे म्हणून 3 आयन प्रोड्यूस झाले टोटल. बघा असा डिसोसिएट झाला हा CONH3 5 एक Cl राहिला आतमध्ये. प्लस 2Cl मायनस हा प्लसच असेल. हा जो 2Cl मायनस आहे तो आउटसाइड गेला पण इनसाइड कोऑर्डिनेशन किती राहिला तुमचा एकच राहिला. त्यामुळे तुमचं इंटिजर काय येणार 1 हे आन्सर येणार त्याचं. बाकीच्यांना समजलंय. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन. If the freezing point of 0.0 ओके तो झाला फोर्थ झाला. फिफ्थ the mole fraction of solute in solution is 0.1. mole fraction of solution in solute म्हणजे x2 दिलेला आहे 0.1. याचा अर्थ x1 किती असणार आहे 0.9. molarity okay at 298 Kelvin molarity of the solution is same that of the molality at 298 Kelvin molarity as the same that of the molality. Density of the solution at 298 is density at 298 म्हणजे सेम टेम्परेचर ला डेन्सिटी आहे 2 ग्राम पर cm क्यूब. 2 ग्राम पर cm क्यूब. The ratio of the molecular weight of the solute and solvent विचारलेला आहे. molecular weight of solute and molecular weight of solvent चा रेशो काय असेल. काय करणार रे.
सर जर मोलॅरिटी आणि मोलॅरिटी इक्वल असेल तर व्हॉल्यूम आणि मास पण इक्वल असणार आहे ना. हा हो सर. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन अपॉन डेन्सिटी. हा डेन्सिटी वन येणार मग सर. हा मास ऑफ सोल्युशन अपॉन 2 इज इक्वल टू मास ऑफ सॉल्व्हेंट. हा मास ऑफ सोल्युशन म्हणजे सर मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हेंट इज इक्वल टू बरोबर 2 टाइम्स मास ऑफ सोल्व्हेंट. हा मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सॉल्व्हेंट येते. मास ऑफ सॉलिड इज इक्वल टू मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हेंट. बर ओके. आता आपण एक काम करूयात बघा, मोलॅलिटी आणि मोलॅरिटी साठीचे इक्वेशन तयार करूयात. ठीक आहे. मोलॅलिटी ऍक्च्युअल काय ते काढूयात, मोलॅरिटी काय ते काढूयात, मग दोन्ही इक्वेट करूयात. ठीक. मोलॅलिटी काय आहे बाळांनो? N2 upon W1. म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यानुसार W2 अपॉन M2 हा. W1 इन केजी. ओके. आता मी इथं असं लिहितो बघा, 0.1 इंटू 1000 अपॉन 0.9 M2. काय आहे बघा, जरा सांगा मला. 0.1 म्हणजे काय, त्याचे मोल्स आहेत. मोल्स आहे. बरोबर. त्यामुळे तो तर आपल्याला क्लिअर आहे. इथे W2 बाय M2 हा 0.1 आहे तुमचा. W2 बाय M2 हा 0.1 असणं अपेक्षित आहे आपल्याला, बरोबर का नाही? नंबर ऑफ मोल्स हे 0.1 आहेत ना त्याचे सोल्यूटचे. सॉरी मोल फ्रॅक्शन 0.1. मोल्स फ्रॅक्शन आहे. हा हा, मग मोल फ्रॅक्शन वरून काय काढावं लागेल आपल्याला? हा, W2 बाय M2 काढावा लागेल आपल्याला. चलो, मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय तुमचा? X2 is डायरेक्ट रिलेशन आहे ना रे मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी मध्ये? नाही. ठीक आहे, चलो. X2 इज इक्वल टू काय आलं तुमचं? W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन M1. ठीक आहे का? इकडचं आपण निग्लेक्ट करतो, माहिती आहे सगळ्यांना. हा किती आला तुमचा मग? X2 आहे तुमचा 0.1. काय घेता येईल इथे? ओके, त्यांनी असं म्हटलंय बघा, 0.1 मोल फ्रॅक्शन मीन्स sorry 1 mole means 0.1 mole of solute and 0.9 mole of solvent. हे बरोबर आहे का बघा? ओके, मग याचा रेफरन्स घेऊन त्यांनी या व्हॅल्यू पुट केले तिथं. सॉल्युटचं काय घेतलंय? 0.1 घेतलेलं आहे, आणि जो सॉल्व्हंट आहे त्याचं काय घेतलेलं आहे? 0.9 घेतलेले आहेत त्यांनी. आणि मोल्स हे काय असतात तुमचे? डायरेक्ट त्या ठिकाणी असणारं वेट पण मिळेल तुम्हाला. मोलिक्युलर वेट सेपरेटच आहे ना फॉर्म्युल्यामध्ये तिथं. ते डायरेक्टली त्यांनी काय घेतलं? वेट म्हणून कन्सिडर केलं इथे. एक्स्ट्रा असं नाही काढता येणार आपल्याला. अज्युम केलंय त्याच्यामुळे निघेल, नाहीतर तसं आपण कॅल्क्युलेट दिवसभर केलं तरी आपल्याला निघायचं नाही ते. ठीक आहे, मग आता याच्यावरून मोलॅलिटी काय आली तुमची? 0.1 इंटू 1000 आहे, म्हणजेच काय आलं रे तुमचं? 100
अपॉन 0.9 m2 आलं. ओके. मोलॅरिटी W2 अपॉन m2 into V in liter. This is again 0.1 into 1000 upon m2. आता व्हॉल्यूम दिलाय का रे? नाही दिला ना. व्हॉल्यूम साठी काय फॉर्म्युला? मास डेन्सिटी अपॉन मास येईल ना. मास अपॉन डेन्सिटी. कंपाऊंड कोणता दिलाय रे आपल्याला? नाही दिला ना. नाही दिलेलं सर. नाही दिलं. बरंच क्रिटिकल केलंय. ठीक आहे, बघूयात आपण. त्यांनी एक स्टेप दिली आहे, ती मी मांडतो इथे. काय बघूयात आपण, समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यांचे सोल्युशन बघायचे म्हटले की आपल्यालाच टेन्शन येतं. असं केलंय इथे 0.1 m1 प्लस 0.9 m2. हा बरोबर. हे काय असेल तुमचं रे? सोल्युशनचं असेल ना. मास मास ऑफ सोल्युशन असणार. इंटू 2 केलंय याला वरती. डेन्सिटी. डेन्सिटी दिली बरोबर. म्हणजे ते मास ऑफ, इथं व्हॉल्यूमच्या जागी व्हॅल्यू काय पुट केली त्यांनी? डेन्सिटी ऑफ सोल्युशन, सॉरी, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास ऑफ कोणाचं घेतलंय? सोल्युशन. सोल्युशनचं मास किती घेतलं? 0.1 m1 प्लस 0.9 m2 घेतलं. बरोबर. आता हे दोन इक्वेशन इक्वेट करूयात आपण. सेकंड इक्वेशन आलं. करा बरं आता. आणि मग तुम्हाला काय फाइंड करायचंय? m1 बाय m2 शोधायचंय. सोल्यूटच्या सॉल्व्हंटशी का सॉल्व्हंटच्या सोल्यूटशी विचारला? सोल्यूटच्या सॉल्व्हंटशी. सोल्यूटच्या सॉल्व्हंटशी. मग m2 बाय m1 काढायचं. उत्तर येणं मग अवघड आहे. बघूयात. येत आहे. सर 1/9. हा तेच म्हणून तर म्हटलं की आन्सर येणं अवघड वाटतंय. फ्रॅक्शन येईल ना 1/9 म्हणजे. क्वेश्चन मध्ये थोडा चेंज करा. सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंटचा सोल्युटची रेशो डिटरमाइन करा. डीपीपी मध्ये चेंज करा. क्वेश्चन तिथे बहुतेक प्रिंट होताना चुकलं असणार आहे. सॉल्व्हंट आणि सोल्युटचा मासचा रेशो काढा. ठीक आहे, फार कष्ट करू नका. रिव्हर्स येईल त्याच्या. रिव्हर्स त्याच्या 9/1 येईल तुमचा. दिस इज इंटिजर टाइप ऑफ क्वेश्चन. लास्ट होता मला वाटतं. झाले मला वाटतं है ना या टॉपिक वर. कुठला घेऊयात पुढचा टॉपिक? आयोनिक इक्विलिब्रियम घ्यायचं. आयोनिक इक्विलिब्रियम घ्यायचं. हो सर, चालेल. एक मिनिट. बर, याच्यात एक नॉर्मल अजून एक 13-14 क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. ते मी तुम्हाला पाठवतो बघता. सॉल्व सोपे आहेत एकदम. फार काय अवघड नाही त्याच्यामध्ये.
हे 13-14 क्वेश्चन्स पण तुम्ही एक लास्ट म्हणून करून घ्या. आणि आयोनिक इक्विलिब्रियम करायचं म्हणताय का? हा. एक मिनिट. इक्विलिब्रियम दोन्ही करूयात ना एकत्र मग, केमिकल आणि आयोनिक. हा असं चालतंय. चालतंय. कारण हा, सर. असं डिस्टिंग्विश नाही होत, म्हणजे ज्यावेळेस बुक मध्ये डिस्टिंग्विश नाहीये. आपण दोन्ही एकत्र करूयात, आयोनिक आणि केमिकल. आणि मग तो झाला की थर्मोडायनामिक्स घेऊयात. हा. हा सर. कारण इक्विलिब्रियम वर डिपेंडंट आहे थर्मोडायनामिक्स. आधी घेता पण हा. येणार आपल्याला, किंवा थर्मोडायनामिक्स झाल्यामुळे थोडं इथं पण अडचणी कमी येतील आपल्याला. मग मी क्वेश्चन पाठवू का आज तुम्हाला याचे? हा. हा हा सर. ठीक आहे. आता सोल्युशन कोलिगेटिव्ह वर शक्यतो काही अडचणी येणार नाही. फक्त तुम्ही जरा काय करा, ज्यावेळेस सोल्युशन कोलिगेटिव्हचा स्टडी कराल ना, त्यावेळेस मोल कॉन्सेप्टचा स्टडी पण करा. कारण बऱ्याचशा टर्म ह्या इंटरमिक्स्ड आहेत. आता हे तिन्ही टॉपिक जर बघायला गेलं की आपण मोल कॉन्सेप्ट बघितला, सोल्युशन कोलिगेटिव्ह आणि आयोनिक इक्विलिब्रियम किंवा केमिकल इक्विलिब्रियम, इथे पुन्हा एकदा मोल कॉन्सेप्ट कडेच जाणार आपण ज्यावेळेस इक्विलिब्रियम बघणार त्यावेळेस सुद्धा. त्यामुळे तुमचा मोल कॉन्सेप्ट हा बऱ्यापैकी स्टडी करा तुम्ही. कारण इथं तुम्हाला माहिती आहे पीएच काढायचा आहे. मग पीएच काढताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस काढायचंय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इन टर्म्स ऑफ नॉर्मॅलिटी असतं किंवा मोलॅरिटी असतं. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार त्या ठिकाणी, पुन्हा एकदा N1V1 इक्वल टू N2V2 किंवा N1V1 प्लस N2V2 अपॉन V1 प्लस V2 अशा प्रकारचे फॉर्म्युले युटिलाइज करावे लागणार आहेत. बरं, थेअरी तुम्ही केली का व्यवस्थित इक्विलिब्रियमची? हो सर. हो सर. केलेली आहे ना? ठीक आहे. मग मी तुम्हाला ह्याचं स्कॅन करून पाठवतो. स्कॅन होते की नाही कोणास ठाऊक, बघूयात. हा, कॅन स्कॅनरवर बंदी आहे. हो झालं तर पाठवतो मी तुम्हाला. पण बहुतेक यांचे ऑलरेडी ऍप्लिकेशन्स आहेत ना, ते बहुतेक नाही होणार. प्ले स्टोअर वरून रिमूव्ह केलेत एवढंच, म्हणजे रिसेंट परत कोणाला अपलोड करता येणार नाही. ठीक आहे, मी पाठवतो तुम्हाला. सब्जेक्टिव्ह टाईप आहे त्याच्यात सुद्धा. हा. ठीक आहे. याच्यामध्ये बांधव एक इक्विलिब्रियम मध्ये ना ग्राफिकल टाईप क्वेश्चन्स आपण बघितलेले नाहीयेत ऍक्च्युली. ते फक्त आपल्याला ऍडव्हान्सलाच आहेत. हा, म्हणजे नीटला वगैरे येत नाहीत त्याच्यामध्ये. तर थोडंसं मग एखाद्या वेळेस आपण त्याचं पण लेक्चर डिस्कस करू, ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला डिस्कस करू आपण. चालेल, ठीक आहे. मग आता घेतलेलं आहे आपण प्रीमियम व्हर्जन, त्यामुळे एक एक स्लॉट घेत जाऊ आपण. उद्या आपण काय करू, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स म्हणून एक सेक्शन आहे आणि एमसीक्यूज विथ करेक्ट आन्सर म्हणून आहे. तर करेक्ट आन्सर मध्ये साधारणतः 42 क्वेश्चन्स आहेत. बघू झाले तर, नाही तर मग त्यातल्या हाफचा आणि पहिल्या फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू फॉल्स असा एक पार्ट करूयात आपण. न्यूमरिकल्स आहेत ना सगळे, वेळ जास्त लागणार आपल्याला. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण आहेत, 38 आहेत सब्जेक्टिव्ह. ठीक आहे, असू द्या. हा महत्वाचा टॉपिक आहे बरं का तुम्हाला, इक्विलिब्रियम. सोल्युशन कोलिगेटिव्ह मध्ये पण तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशनचा एक थिअरॉटिकल कन्सेप्ट जो आहे ना, तो व्यवस्थित करून ठेवा. आणि म्हणजे ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या एक्झाम होतात ना, मोस्टली IIT असू द्या किंवा AIEEE जी होती किंवा आपल्या त्याच्याशी संलग्न CET सोडून, त्यावेळेस नेहमी ना पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन आणि राऊल्ट्स लॉ वरती जे टोटल प्रेशरचा फॉर्म्युला आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे जास्त फोकस केला जातो, रादर दॅन की तुमचे जे आपण नेहमी काय करत बसतो की ऑस्मोटिक प्रेशर आहे किंवा अजून कुठली टर्म आहे ह्याच्यावर जास्त फोकस करतो. पण तसं न क्वेश्चन येतात जे त्यांची पहिल्यापासूनची टेंडन्सी आहे ती व्हेपर प्रेशरवर फोकस करण्याची जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही या आर्टिकल मध्ये देखील व्हेपर प्रेशरच्या कन्सेप्ट वरती जास्त फोकस आउट करा. चालेल, ठीक आहे. उद्या भेटूयात मग सकाळी. आता पाठवतो, सॉल्व्ह करायला घ्या तुम्ही. ओके. आणि कायनेटिक्स पण अपलोड केलंय तिकडे, ते पण बघा. चालेल, काळजी घ्या, बाहेर फिरू नका कुठे. प्रमाण वाढायला लागलंय फार, घरीच थांबा. अथर्व काय? हो. हा, तुमच्याकडे सापडलंय तिथेच थांब. हो. चालेल, ठीक आहे. बाय. बाय. थँक्यू सर.